प्रकृतीमुळे नमस्कार. आज आपण भेटणार आहोत माझ्या एका अशा मित्राला, ज्याच्याबरोबर मी बालवयामध्ये खेळलो. तरुणपणात त्याला पारंपरिक पद्धती सोडून व्यवसाय करताना पाहिलं. आणि तोही व्यवसाय अतिशय अवघड असा, मंडप आणि कॅटरिंगचा होता. कृष्ण म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतो तो यशोदानंदन. आणि यशोदेचा पुत्र म्हटलं की गोकुळ आठवते. आणि गोकुळ आठवलं की दूध आठवतं, दही आठवतं, दुग्धजन्य सगळे पदार्थ आठवतात, लोणी आठवतं. आमच्या ह्या श्रीकृष्णाचं असंच आहे. त्यांनी त्याच्या उमेदीच्या काळामध्ये, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, अंबाजोगाईमध्ये डेअरी सुरू केली. ब्राह्मण समाजामध्ये अशी डेअरी सुरू करणारा हा पहिलाच माणूस होता. अतिशय लवचिक बाण्याचा हा माणूस आहे. सकाळी उठून डेअरी, आपलं दुकान, आणि मग लग्नासाठी लागणार, कार्यक्रमासाठी लागणारं साहित्य, ह्या सगळ्या प्रवासातून कृष्ण, आम्ही त्याला कृष्णा म्हणतो, दासोपंतांचा निश्चिम भक्त. दासोपंतांच्या लळीत हा प्रकाराचा एक चांगला उत्कृष्ट अभिनेता आणि गायक. थोरल्या देवघराच्या त्या वातावरणातच नकळत श्रीकृष्णाचं बालपण गेलं. पण त्याच्यामध्ये अध्यात्माचे संस्कार नकळतच रुजू लागले. घरातलं वातावरण, देवघरातलं वातावरण, सर्वज्ञ दासोपंतांचा आशीर्वाद आणि अंबेजोगाईतलं एकंदरीत राहणं, याचा एक वेगळाच परिणाम श्रीकृष्णावर झाला. आजच्या दिवसापासून जवळपास 8 महिनेपूर्वी श्रीकृष्णाची माझी भेट झाली. आणि त्याने एक वेगळा संकल्प मला सांगितला. कृष्ण बोलत होता, पण मी थोडं स्वतःला चिमटा काढला की बा, हाच कृष्ण आहे का? व्यवसाय करणारा, सचोटीने व्यवसाय करणारा हाच कृष्ण आहे का तो? आणि अशी संकल्प का करायला लागलाय? आमची दोघांची डायरी आणि केस पांढरे झालेत. ह्याच कारण तर नाही ना तो? या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना कृष्णाने सांगितलेला संकल्प आणि मी आधी वाचलेले 2 पुस्तकं,
हर हर नर्मदे आणि गोणी दांडेकरांचं कोण्या एकाची भ्रमणगाथा. आणि हे दोन्ही वाचलेले पुस्तक माझ्यासमोर उभा राहिले आणि कृष्णाचा संकल्प होता नर्मदा परिक्रमेचा. भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये सगळ्यात अवघड अशी परिक्रमा. कृष्णाच्या तब्येतीकडे पाहून आणि त्याच्या एकंदरीत परिस्थितीकडे पाहून कृष्ण कृष्णा थोडं अचाट शक्तीचे पुरचट प्रयोग तर करत नाही ना, किंवा जीव छोटा आणि स्वप्न मोठे असं तर करत नाही ना, असं नक्की वाटलं. मग काही दिवसांनी आमची त्याच्यावर चर्चा सुरू झाली. व्हिडिओ एकमेकाला पाठवणं, प्रत्येक वेळी गेल्यानंतर कृष्णाला विचारणं. जसा जसा नोव्हेंबर महिना जवळ यायला लागला तसा तसा कृष्णाशी माझा अनेक संपर्क यायला लागला. आणि कृष्णाची जाण्याची तयारी सुरू झाली. एक दिवसापासून कृष्णा दुकानावर दिसायनासा झाला. एक दिवसापासून म्हणजे 1 नोव्हेंबर पासून. आणि मग मला विश्वास बसला की कृष्णा खरोखरच नर्मदा परिक्रमेला निघालाय. मनात हुरहुर होती, पूर्ण करेल का असा थोडा अविश्वास पण होता. पण मनातल्या मनात म्हटलं, यार आपला दोस्त एवढी मोठी तपस्या करतोय, आपण निदान त्या ईश्वराकडे त्याच्यासाठी काही मागणं तरी मागू. आणि त्या दिवशी मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर हनुमानाला विनंती केली की बाबा तू आमच्या कृष्णाबरोबर थांब, त्याचे सगळे मनोरथ पूर्ण कर. कृष्णा परत आला. मी त्याचे फोटोज पाहत होतो. एकदम बदललेला कृष्ण पाहिल्यानंतर मला खूपच नवल वाटलं. एखाद्या संत महंतासारखं त्याचं सगळं दिसणं हे त्या नर्मदा परिक्रमेचं ची फलिश्रुती असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कृष्णाच्या बोलण्यात, वागण्यात, चालण्यात जमीन आसमानचा फरक मी अनुभवला. आज ह्याच कृष्णाबरोबर आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. त्याच्या ह्या परिक्रमेचं अंतरंग समजून घेणार आहोत.